तोंडाची चव वाढवणारी ही पारंपरिक रेसिपी आपण बनवत आहोत। यासाठी मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून 4-5 तास भिजत ठेवली आहे। भरपूर पाणी टाकून 4-5 तास भिजत ठेवायची। एक कैरी स्वच्छ धुवून घ्यायची, त्याची सालं काढायची आणि ती किसून बाजूला ठेवून द्यायची। डाळ भिजल्यानंतर टोपलीमध्ये काढून अगदी छान नितळून द्यायची। त्यामध्ये अजिबात पाणी नाही राहिलं पाहिजे। मिक्सरच्या भांड्यात डाळ टाकून घ्यायची, त्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या, 2-3 आल्याचे तुकडे, चवीपुरतं मीठ टाकून त्याची जाडसर भरड करून घ्यायची। एका छोट्या कढईमध्ये 4 चमचे तेल, राई, जिरं, हिंग टाकून आपण ही फोडणी अगदी मस्त कडकडीत करून घ्यायची। आणि इथे मी लाल मिरच्या वापरल्या आहेत। तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण सुद्धा आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा फोडणीमध्ये टाकू शकता। गॅस बंद करून हळद टाकायची आणि ही फोडणी आपण ह्याच्यावर टाकून घ्यायची। किसून घेतलेली कैरी छान मिक्स करून घ्यायची आणि वरून ओलं खोबरं, कोथिंबीर टाकून सर्व करायची। मस्त चटपटीत डाळ तयार होते।